बापरे खूप लेट झालंय माझं, अजिबात वेळेत आवरत नाही. आज मी सकाळी खूपच जास्त टाइमपास केलाय. आज त्यात पहिला श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे मी पूजा वगैरे करायला मला जरा लेट झालंय. सगळ्याच गोष्टी पुढे पुढे चालल्या आहेत माझ्या सकाळच्या आळशीपणामुळे. आणि त्यात आज लाईटही नव्हती. मला केस धुवायचे होते, गरम पाणी पाहिजे होतं, पण ते काही मिळालं नाही. शेवटी मला थंड पाण्याने सांगोळ करावं लागलेली आहे. आणि ऑलमोस्ट 11 वाजलेले आहेत. मला अजून साईटवर जायचं बाकी आहे. बघूयात आता काय होतंय ते. नाश्ता करायला सुद्धा आदित्य सध्या गॉगल लावतोय. आता पटकन मी थालीपीठ खाते, मावशींनी बनवलेली, आणि निघूयात मग आपण जाण्यासाठी. 11 तास लेट, 11:30 इथंच वाजलेत. तर ह्या पद्धतीचे आत्ता माझे केस आहेत. मागचा पसारा प्लीज इग्नोर करा, कारण की पावसाळा आहे त्यामुळे बाहेर कपडे सुकत नाही आहेत, म्हणून घरात घातलेले आहेत वाळत. तर कुठे होती मी? हां, माझ्या केसाचा कलर ह्या पद्धतीचा आहे सध्या. 1.5-2 वर्ष झाले मी हायलाईट केलेलं नाही आहे, आणि त्याआधी केलेलं ते रेड कलरचं होतं. आणि एकदा मी ट्राय करायला गेलेले ब्राऊन कलरचं, पण ते माझ्या केसांवरती तो कलर आला नाही. पण थोडा थोडा अधूनमधून तो शेड दिसतो कधीतरी उन्हात गेलं किंवा असा उजेड पडला की. पण त्यालाही आता ऑलमोस्ट साधारण 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. तर बघूयात आता आपण. मला ह्यावेळेस सुद्धा हेझल ब्राऊन वगैरे किंवा चॉकलेट ब्राऊन या पद्धतीचाच ब्राऊन शेडमध्येच करायचा आहे. नाहीच कुठला मिळाला तर मग मी रेड करेल. सो बघूयात काय होतंय ते, आणि चला निघूयात आपण सरळ स्ट्रेट. फायनली निघालेलो आहोत आम्ही. बापरे किती गडबड 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 नुसती. एवढं कामच आहे. मला सांभाळायचं, जग सांभाळायचं, हे दुनिया तुला चालवायची. स्नो, चिकू, कैरी, धुवायला कपडे द्यायचे, भांडे द्यायचे. आता आमदार गेलं पण तुझं उभी राहणार आहे. हा गबस, त्याच्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. आता काय नवीन कुठं चाललो आपण? साईटवर माझ्या. चलो बुलावा आया है, प्लम्बर ने बुलाया है. पुढे पुढे. सो माझ्या घराजवळच एक ही नवीन साईट चालू आहे आत्ता. आणि आत्ता सध्या इंटेरियरचा तर काही भाग नाही आहे इथे, सध्या सिव्हिल वर्कच चालू आहे. सो ते बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. पटकन इथलं कामं करून घेऊयात आणि जाऊयात माझा हेअर कलर करण्यासाठी. आणि ते आता स्विमिंग पूलचं काम बाकी आहे, त्यामुळे ते बघण्यासाठी तिथल्या टाईल सिलेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. बाकी बघूयात पुढे काय होतंय ते. तर आता येऊन पोचलेलो आहोत फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती. माझा हेअर कलर करण्यासाठी इथे सोमास हेअर सलून म्हणून आहे राहुरीतच, तिथे करणार आहे मी. दिसतंय का तुम्हाला बोर्ड आहे की? हां तिथे. माझ्या नवऱ्यातून नजर आली, त्याला दिसावेत रंग म्हणून मी माझ्या केसांना तेवढ्या करता रंग करतो की त्याला कलर्स काढले, कलर्स दिसावेत कसे. काय म्हणणं आहे तुझं आदित्य? मला पाहिजे तो चॉकलेट ब्राऊन, हेझल ब्राऊन कलर त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे सध्या. पण मस्त एक होता थोडासा ब्राऊनचा स्टोन आणि एक ब्लॉन्ड कलर आय गेस तो होता. त्याची पॅच टेस्ट करून दाखवत आहेत, त्यानंतर आपण फायनल करूयात. सो आता त्यांनी माझ्या केसांवरती पॅच टेस्ट केली आहे आणि हा नो ब्लीच कलर आहे. माझ्या केसांवरती कितपत तो चढतोय ते आपल्याला आधी चेक करायचं आहे. त्यानंतर त्याच्यातली ती इंटेन्सिटी मे बी ते वाढवणार असेल काही, आणि त्यानंतर आपण बाकी केसांवरती लावणार आहोत. पण सध्या हे माझ्या केसांवरती लावलं आहे. आता आपण साधारण 30 ते 40 मिनटं थांबणार आहोत. बाकीचा जो हेअर कलर आहे आपण त्यानंतर तो डिसाईड करणार आहोत. तर अर्धा तासानंतर माझ्या केसांवरती अशा प्रकारे 2 जे पॅच टेस्ट केलेले त्याचा कलर आलेला आहे. एक आदित्यच्या चॉईसचा आहे, एक माझ्या चॉईसचा आहे. बघूयात कुठला कलर ठरवतो आहोत. मला सुद्धा काही कळत नाही, मीच कन्फ्यूज झालेली आहे सध्या तरी. याची क्वांटिटी जास्त राहील. आणि आता हा तुम्हाला एक स्लाइस दिसते म्हणून तसं वाटतंय. ज्यावेळेस तो ब्लेंडर राहील त्यावेळेस तो जास्त युनिफॉर्म मध्ये राहील. हाच करायचा. ठीक.
तर आजचा जो व्हिडिओ आहे तो कोलॅबरेशनमध्ये करते. या सलोनचा मला एक रील पोस्ट करायचा आहे, त्याकरता हा हेअर कलर आणि ही सगळा व्हिडिओचा अटाटोप चाललेला आहे. आणि माझे केस धुवून घेतलेले आहे, त्यानंतर व्यवस्थित सुकून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्या स्ट्रेट करून घेणार आहे, कारण की कलर करण्यासाठी मग सोपं पडतं. आणि कलर जो फायनल केला आहे तो मी ह्यावेळेस आदित्याच्या चॉईसचा केलेला आहे. कधीच आदित्याचं न ऐकणारी मुलीनी आज का आदित्याचं ऐकावं आणि ब्लॉन्ड कलर मी फायनल केलेला आहे. तर माझे केस थोडेफार ट्रिम करून घेतलेले आहे, जेणेकरून कलर केल्यावर सुंदर दिसावेत ते. सो या पद्धतीनं आता कलर करण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. फायनल रिझल्ट तुम्ही लवकरच बघाल. आदित्य खास ॲपल घेऊन आलाय आणि पाणी कट करून. सो आल्यानंतर पहिले माझी ट्रायल घेतली, त्यानंतर हेअर वॉश, सगळ्या प्रोसिजरला खूपच मोठी लेंदी प्रोसिजर आहे. ऑलमोस्ट मला 4 तास लागलेले आहेत. ऑलमोस्ट मला इकडे येऊन 4 तास झाले आणि खूप वगैरे पण भूक पण लागली मला. थंडीच्या वासाचं थोडंसं फिरत पण होतं आणि कधी जायचं होतं मला. तर बराच वेळ लागणार होता, त्यामुळे मी आदित्यकडून आयपॅड मागून घेतला आणि थोडा वेळ माझे व्हिडिओ एडिट करत बसलेले. माझा तसाही वेळ अजिबातच जात नव्हता, त्यामुळे काहीतरी तर टाईमपास व्हिडिओ एडिट करून काहीतरी कामाचा माझा वेळ उपयोगात येईल. आणि ही प्रोसेस खूप लेंदी आहे, पण मला माहीत नाही, खूप आवडतं हेअर कलर केलेलं किंवा एक छान चेहऱ्याला नवीन लुक येतो. प्रोसेस लेंदी जरी असली तरी आउटपुट खूप भारी असतो हेअर कलरचा. मला पर्सनली आवडतो हेअर कलर करायला, त्यामुळे मी 1.5-2 वर्षातनं एकदा तरी हेअर कलर करते. आणि माझ्या बडबडीच्या नादात माझा हेअर कलर, हेअर वॉश आणि ड्राय करून झालेत केस आणि फायनल सेटिंग माझ्या केसांची स्टायलिंग करण्याचं काम चालू आहे. काय वाटतं एक्सपिरियन्स? सुंदरच वाटतं, छान वाटतं. तर फायनली ह्या पद्धतीचा माझा हेअर कलर झालेला आहे. मागच्या साईडनं मला खूप जास्त आवडलं. आणि जर तुम्हाला कोणाला हेअर कलर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच सोमा सलूनमध्ये जाऊन तुमचा हेअर कलर करू शकता. खूप छान पद्धतीनं त्यांच्याकडे हेअर कलर करून मिळतो आणि त्यांची सर्व्हिस देखील खूप छान आहे. सो जर तुम्हाला हेअर कलर करायचा असेल तर मी डेफिनेटली रेकमेंड करेल की तुम्ही सोमा इथे जाऊन तुमचा हेअर कलर करावा म्हणून. आणि सध्या त्यांच्याकडे बऱ्याचशा ऑफर चालू आहेत, सो तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून त्यांना मेसेज किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट देखील करू शकता. सो फायनली हा आहे माझा फायनल लुक. काहीच दिसत नाही आता दिसतंय का माझा फायनल लुक? आपण बाहेर जाऊन बघूयात. फिटनेस झाला काय फिटनेस? तिथं ऑपरेशन 4 तास थांबले. हां, मी इथं थांबलो. हां, तू राहू रेतेस, मी पुण्यात थांबली होती तरी पण झालंय. सो 2-3 दिवस झाले आहेत मला हेअर कलर करून. आणि म्हटलं रिव्ह्यू मी तुम्हाला 2-3 दिवसानंतरच द्यावा, कारण की मग फायनल ॲक्च्युली कसं दिसतोय सलूनमध्ये किंवा सलूनमधून आल्या असं वाटतं की भारीच झाले केस, किंवा तेव्हा सेटिंग हे असते, त्यामुळे खूपच छान वाटतात सगळ्या गोष्टी. तर म्हटलं केस धुतल्यानंतर किंवा 1-2 दिवस घरी म्हणजे घरी आल्यानंतर कसं वाटतात ह्याचा ओरिजिनल रिव्ह्यू तुम्हाला देऊ. पहिल्या दिवशी मला सांगू सलूनमध्ये आवडले, घरी आल्यानंतर मला वाटलं की ह्या वरच्या पॅचला फारच माझ्या केसांवरती ब्लॉन्ड कलर वाटतो, जो की माझ्या चेहऱ्याला सूट होत नाही असं मला वाटत होतं. आणि का मी आदित्यचं ऐकलं असं मला होत होतं. पण मला जो खालचा हा कलर आहे किंवा ह्या बाजूला सगळीकडे जो कलर दिसतोय तो खूप आवडतोय मला. फक्त जो नाही आवडत होते म्हणजे ह्या पोर्शनला, माझ्या वरच्या भागाला जे केलं आहे ते मला वाटते की मला सूट होत नाही आहे. पण ओव्हरऑल जे कलर आहे तो खूपच सुंदर आहे, तुम्ही बघू शकताय. आणि नॅचरल लाईटमध्ये किंवा फोटो काढताना व्हिडिओजमध्ये खूपच सुंदर दिसतो आहे. मी 3-4 व्हिडिओ शूट करून झालेले आहे आणि खूप जणांनी मला विचारलं की हेअर कलर कुठून केला, तर सोमा सलूनमधून मी हेअर कलर केला मी सांगते. आणि जर तुम्हाला करायचं असेल हेअर कलर तर तुम्ही डेफिनेटली त्यांच्याकडून जाऊन करू शकता. फक्त कलर जरा विचार करून किंवा आधी ठरवून तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून हेअर कलर करा. मला ब्राऊन करायचा होता, जो त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता, पण ठीक आहे मी माझ्या चॉईसनंच हा केला. तर सर्विस छान होती त्यांची आणि हेअर कलरची प्रोसेस जी आहे ती लेंदी आहे, हो मान्य आहे, पण आउटपुट पण छान असतो. आणि आत्ताच ह्याच एज असतं आपल्याला काहीतरी वेगळ्या नवीन गोष्टी ट्राय करायचं. सो मी 1.5-2 वर्षांनी करतच असते हा उद्योग.
सो ह्या पद्धतीचा माझा हेअर कलर झालेला आहे. तुम्हाला काय वाटतंय हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका. माझा हेअर कलर कसा वाटतं, मला सूट होतोय की नाही, तुम्हाला काय वाटतंय हे मला यावेळेस नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा.